आपण कितीही फूडी असलो ना, तरी खरा जो सुकून आहे ना, तो घरच्या वरण आणि भातामध्ये. तर सगळ्यांच्या सहमतीने ठरलं, की आज आपण मस्तपैकी भात आणि दाल तडका बनवूया आणि सोबतच तो लिट्टी चोखाचा चोखा असतो ना, तो बनवूया. म्हणजे आपल्या साध्या मराठी भाषेत म्हणायचं झालं तर वांगं नाही, बटाटा आणि टोमॅटोचं भरीत, ज्याच्यामध्ये तुम्ही वांगंसुद्धा टाकू शकता. तिथे डाळीला तडका मारून झालेला आहे. ॲटलीस्ट 2 दिवसांमध्ये स्वयंपाकाला काय बनवायचं असतं ना, ते माझं आधीच ठरलेलं असतं. तर संध्याकाळी मला आलू पराठे बनवायचे होते आणि दुसऱ्या दिवशी छोले बॉईल करायचे होते. आणि मी स्वयंपाकामध्ये ना कमीत कमी भांडी वापरण्याचा प्रयत्न करते. आळस म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा, तुम्ही ठरवू शकता. तर मी छोले आणि बटाटे बॉईल करून ठेवले होते. तर इथे आपल्याला काय करायचं आहे ना, चोख्यासाठी एक टोमॅटो आहे तो भाजून घ्यायचा आणि त्याच्यासोबत तो जो बटाटा आपण बॉईल केलेला आहे ना, त्याचंसुद्धा साल काढून थोडंसं ते भाजून घ्यायचं. एका प्लेटमध्ये कांदा जर तुम्हाला हवा असेल तुम्ही बारीक कापू शकता. मी असा लांबा-लांबा कापलेला आहे. कोथिंबीर आणि मिरची कापून घ्यायची आहे आणि त्यावरती मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. तुम्ही चाट मसाला घालू शकता आणि मी थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ना आपल्याला एक तडका द्यायचा आहे. तडका म्हणण्यापेक्षा आपल्याला ना लाल मिरची असते ना, जर समजा तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही बेडगी मिरची टाकू शकता. मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ब्राउन करायच्या आणि तेल फक्त थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. बाकी त्या मिरच्या आणि लसूण यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं एस्थेटिक दिसण्यासाठी मी चमच्याचा वापर करत होते, पण नंतर ते चमच्याने मला जमलंच नाही म्हणून मी साधं आपल्या हाताने हे सगळं असं कुस्करून घेतलंय आणि आपल्याला कुस्करूनच घ्यायचं आहे, ज्याच्याने चव खूप चांगली लागते. तर याच्यामध्ये जर तुम्ही वांगं वगैरे जरी टाकलं ना भाजून, तर याची चव अप्रतिम लागते. खूपच सिंपल आणि कम्फर्ट फूड आहे. तुम्ही जर समजा वरण-भात बनवलं असेल, त्याच्यासोबत जर तुम्हाला भाजी वगैरे जर बनवायचा कंटाळा आला असेल, चटणी वगैरे नसेल ना, तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी हे बनवू शकता. आणि मी याच्यामध्ये लोणच्याचा मसाला टाकायला विसरलेली. तर माझ्या सासूबाई मला मिरचीचं लोणचं देतात, जे यूपीमध्ये खूप फेमस आहे. तर ते मी याच्यात टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर ते नसेल, तर आपलं साधा लोणच्याचा मसाला असतो ना, तो घातला तरी चालेल. पुन्हा एकदा याला मिक्स केलं आणि मस्त असा आपला चोखा बनून तयार आहे. अँड नाऊ इट्स टाईम फॉर प्लेटिंग. आणि जरी जेवण सिंपल असलं ना, तरी ते चांगलं जर प्रेझेंट केलं ना, तर दिसणाऱ्याला सुद्धा चांगलं जाते आणि भूकसुद्धा वाढते. तर इथे मस्तपैकी भात, डाळ, चोखा आणि थोडेसे फ्रायम्स मी केले होते आणि डाळीवरती माझ्या मुलांना आणि मिस्टरांना तूप खूप आवडतं. तर वरून थोडंसं तूप आणि मस्त असं आपलं कम्फर्ट फूड बनून तयार आहे. तुमचं काय कम्फर्ट फूड आहे ना, मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया एका पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.